सकाळ सकाळी असलं काहीतरी भेटलं ना तर दिवस आहे ना एकदम भारी जातो. म्हणजे बघा ना तुम्ही कसं मस्त पैकी पक्षी होऊन बसलाय आपल्याशी. तर झाला विषय असा का आज ना आपल्याला स्प्रिंकलरची पलटी बदलायची होती बरं का मका पेरलेल्या वावरामध्ये. त्यापूर्वी ना आपल्याला ना मोटरचा एक पाईप पण बदलायचा होता. आणि मग एवढ्या गणगणीच्या घाईघाईतल्या कामामध्ये ना आपण ना लवकरात लवकर काम उरकून घ्यायचे मागे निघलो बरं का. त्यातल्या ना आपल्याला एका कोपऱ्यामध्ये एक पक्षी सापडला भाऊ. आणि सुरुवातीला तर तो आपल्या जवळ नाही आला बरं का. पण आपण पण काय सोडत असतो का त्याला धरलं आणि असं वाटलं त्याला 100% काहीतरी दुखापत झाली असं बरं का. म्हणून त्याला जरा जवळ घेतलं मी आणि म्हणलं या गडीचं चारा पाण्याचं काहीतरी नियोजन करू तर तवर तो गडी थांबाना सुद्धा डायरेक्ट एकाच मिनिटात गायब झाला हो. आणि 100% त्याच्या मागे कावळे वगैरे किंवा एखादा दुसरा पक्षी लागला असं त्यामुळे तो इथे लपला असं बरं का. आणि पक्षीच्या नादामध्ये 5-10 मिनिटं टाइम वाया घातल्यानंतर मग आपण परत आलो बरं का आपल्या मेन कामावर. ते म्हणजे स्प्रिंकलरची पलटी मारणे. घंटो का काम मिनिटो मध्ये करून ना आपण मस्त स्प्रिंकलरची पलटी वगैरे मारून घेतली बरं का. आणि सोलरचं बटन चालू करून दिलं. स्प्रिंकलर मध्ये पाणी यायला पण सुरुवात होऊन गेली. आणि मग शेतीचे बाकी सगळे काम उरकल्यानंतर स्प्रिंकलर एकदम ओके मध्ये भिंगवल्यानंतर ना आपण डायरेक्ट मयूर शेटला घेऊन डायरेक्ट घराकडे निघलो. घरी आल्यानंतर मस्त की आपला घोडा चकाचक पुसून वगैरे घातला आणि एकदम कडक गॉगल वगैरे घालून व्हाईट्स वगैरे घालून मस्त की निघलो श्रीरामपूरला. आणि आज भरपूर दिवसानंतर श्रीरामपूरला चाललो होतं बरं का आपण. कारण आज आपलं बस स्टँडला आहे थोडं काम होतं बरं का. आणि खूप दिवसानंतर आपण बस स्टँडवर आलतो. आजकाल तर सगळेच पोरं कॉलेजला आहे ना मोटरसायकल येते बरं का. पण एक काळ असा होता आमचा का त्या टायमिंगला आहे ना आमचं डायरेक्ट दुसरं घरच होतं बस स्टँड. आणि मग बस स्टँड वरून एका महेश शेटला पिकअप करून दुसऱ्या महेश शेट सोबत आहे ना आपण मस्त पैकी एक ठिकाणी नाश्ता करायला आलो बरं का. मस्त की भेळ वगैरे घेतली जिलेबी वगैरे घेऊन एकदम भारी एन्जॉय करून टाकला. आणि भावांना आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतात तर आपल्या आयडीला लवकरात लवकर फॉलो करून घ्या.